लग्न झाल्यानंतर ना प्रत्येक नवरा आपल्या बायकोची हौस कंप्लीट करत असतो आणि त्याच्यासाठी ना प्रायोरिटी फक्त तीच असते. पण जसजसे ना वर्ष बदलत जातात किंवा मुलं होतात ना प्रायोरिटी चेंज होत जाते आणि ना सगळी प्रायोरिटी मुलांकडे जाते. मी यांना आहे ना बाजारातून जाऊन कूलर घेऊन यायला सांगितलेलं होतं आणि ते डायरेक्ट ना एसी घेऊन आलेली होती. तो एसी बघून खूप जास्त खुश झाले मी. गोलूसाठी आणि माऊसाठी घरामध्ये फायनली आज एसी बसवलेला होता आणि आमच्या संसारामध्ये एक नवीन गोष्ट ॲड झालेली होती. अखंड किंवा पूर्ण संसार हा आम्ही दोघांनी मिळून उभा केलेला आहे. एक गोष्ट घेतलेली आणि सगळ्या गोष्टीत ना त्यासोबत सगळ्या आठवणीत ना आमच्या सगळ्या जपलेल्या आहेत. तुम्हाला सांगते हे सगळं उभं करताना ना आम्हाला 10 वर्ष गेलेली आहेत कंप्लीट. पण आहे ना आता खरंच छान वाटतं की सगळ्या काही गोष्टीत ना आमच्या घरामध्ये इन्क्लूड झालेल्या आहेत. असं त्यानंतर तुम्हाला माझं रुटीन शेअर करते. आज मटकीची भाजी बनवलेली होती आणि मी अशा पद्धतीने मटकीची भाजी बनवत असते. टोमॅटो, कांदा, लसूण हे सगळे ना तव्यावरती फ्राय करून घेत असते. खोबरंसुद्धा ॲड करते आणि मिक्सरमधून काढल्यानंतर ना असा मसाला फ्राय करते आणि बेसिक मसालेच ॲड करत असते मी त्याच्यामध्ये. मस्त अशी मटकीची भाजी होते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आणि माझं एवढंच चाललंय की मला शिर्डीला जायचंय. खूप दिवस झालं मी साईबाबांचं दर्शन घेतलेलं नाहीये, पण गोलू खूप लहान आहे आणि ऊन खूप जास्त आहे. सो आहे ना मी काहीतरी प्लॅन करणार आहे आणि लवकरात लवकर ना शिर्डीला जायचं माझं प्लॅन ठरवणार आहे मी. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.